कर्जमाफीची जी प्रक्रिया आहे ती इतकी संत गतीनं सुरू आहे, कारण की हे सरकार मंद आहे. आता ही प्रक्रिया इतक्या स्लो सरकार का चालवत आहे? त्यानंतर अलीकडेच आता एक शासन निर्णय आलाय, तो काय सांगतोय? कर्जमाफीच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा प्रवास काय आहे, सध्याचे अपडेट काय आहे, सध्याचं कर्जमाफीचं स्टेटस काय आहे आणि एकंदर संपूर्ण प्रक्रिया कधी पार पडणार आणि ही प्रोसेस झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार हे आपण सोप्या भाषेत जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. सुरुवातीची अपडेट अशी आहे की सरकारने सहकार विभागासाठी 20,000 कोटी रुपयाची तरतूद केली होती पुरवणी मागण्यांमध्ये. 20,500 काहीतरी कोटी रुपये. त्यानंतर यांनी 500 काहीतरी लोकांची पहिली यादी आणली. त्यानंतर यांनी 16,96,000 शेतकऱ्यांची यादी आणली. दुसरी यादी आपण तिला म्हणू शकतो. 16,96,000 शेतकऱ्यांपैकी जवळपास 11-12 लाख शेतकऱ्यांनी केवायसी केलेली होती. जर मग 11-12 लाख शेतकऱ्यांनी केवायसी केलेली होती, तर मग केवायसी झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा निधी वितरित करणं अपेक्षित होतं. मात्र सरकारनं तसं न करता 6 लाख काही हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच कर्जमाफीचा निधी टाकला आणि तो 7,000 कोटी रुपये टाकला. प्रश्न असा निर्माण होतो की मग उर्वरित शेतकरी का ठेवले? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पैशाच्या तरतुदी अभावी. एक गोष्ट लक्षात घ्या, थोडं मागं येतो. सहकार विभागासाठी जी काय 20,000 कोटीची पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद होती, त्यापैकी 7,000 कोटी रुपये 6 लाख काही हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पोटी वितरित करण्यात आले. बुधवारी 19 ऑगस्टला परत एक शासन निर्णय आला. त्या शासन निर्णयामध्ये 4,000 कोटी रुपयाला परत मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच 20,000 कोटी मधले जी तरतूद केलेली आहे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी, तर त्या 20,000 कोटी मधले पहिले 7,000 कोटी रुपये 6 लाख काही हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वितरित करण्यात आले. त्यानंतर आता 4,000 कोटी रुपयाची मंजुरी देण्यात आली. तर जे उरलेले आहेत म्हणजे 11-12 लाख केवायसी धारक शेतकऱ्यांमधले 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यानंतर जे उरलेले आहेत त्या उरलेल्यांसाठी हे 4,000 कोटी रुपये आलेले आहेत. आता याचं हे होणार आणि मग परत जी यादी येणार, तर त्या यादी संदर्भात सहकार मंत्र्यांनी सांगितलं होतं, बाबासाहेब पाटील बोलले होते की 10 ऑगस्टच्या दरम्यान परत यादी येणार. त्या 10 ऑगस्टच्या दरम्यान यादी आलीच नाही. आजची 22-23 ऑगस्ट आहे. त्यानंतर हेच सहकार मंत्री लबाड, आता यांना म्हटलंच पाहिजे हे लबाड आहेत, कारण हेच म्हटले होते की सोमवार मंगळवारला उर्वरित केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होणार. बुधवारी मग त्यांनी शासन निर्णय आणलेला आहे. सोमवार मंगळवारला कुठलीच अपडेट त्यांनी दिलेली नाही 15, 16, 17 ऑगस्टच्या दरम्यान. मग सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, तुम्हाला लबाड का म्हणू नये याचं मला एक त्या ठिकाणी उत्तर द्या. त्यामुळं सध्याची कर्जमाफीची स्टेटस किंवा अपडेट अशी आहे की 16,96,000 शेतकऱ्यांची यादी आली. त्यापैकी 11-12 लाख शेतकऱ्यांनी केवायसी केली. त्यापैकी 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित झालेत. उर्वरित बाकी आहेत सगळे. 4,000 कोटी रुपयाची मंजुरात मिळाली, त्यातून आता 2-4 लाख शेतकरी होतील. उर्वरित तसेच आहेत. सरकार वेळ का लावतंय या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सरकार डबघाईला आलेलं आहे. सरकारकडे शक्तीपीठसाठी किंवा वेगवेगळे प्रकल्प करण्यासाठी 1 लाख कोटी 1.5 लाख कोटीची तरतूद होऊ शकते. मात्र शेतकऱ्यांना वन टाइम मध्ये त्याची कर्जमाफी करण्यासाठीची तरतूद होऊ शकत नाही. हे दुर्दैव इथल्या कृषीप्रधान भारताचं, इथल्या शेतकऱ्याचं दुर्दैव आहे. कर्जमाफीची प्रक्रिया अशी आहे की सुरुवातीला थकीत, मग त्यानंतर ओटीएस वाले सुरू होतील आणि त्यानंतर मग प्रोत्साहन वाले. जो रेग्युलर राहतो तो सगळ्यात शेवट. अशा पद्धतीची काय ते अपडेट आहे. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या काही तुमचे प्रश्न असतील कमेंट्स मध्ये लिहा. काही अपडेट हवे असतील तर ते सांगा. माझ्या मागचं आमचं शिवार दिसतंय, ती मागची आपली सोयाबीन आहे, ही आमच्या भावकीची कपाशी प्लॉट वाटतं. तर अशा पद्धतीचं आहे. आज जवळपास 4 मिनिटं मला आमच्या गावामध्ये पाऊस पडलाय. तो सलाईनपेक्षा कमी नव्हता आणि इतरत्र शेतकऱ्यांचे पावसाअभावी पिकं वाळताना पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. वरुण राजा, तू तरी दया दाखव. सरकार तर बाराचं आहेच. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.